तर अशा प्रकारे सर्व महिलांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाची राज्य सरकारची योजना आहे। पिठाची गिरणी मोफत मिळणार आहे, तसंच इतरही वस्तू तुमच्यासाठी मोफत मिळणार। त्यासाठी कशा प्रकारे करू शकता अर्ज, त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तर मोफत पिठाची गिरणी योजना ठळक मुद्दे। तो विभाग महिला बालकल्याण विभाग योजनेचा उद्देश काय? राज्यातील महिलांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देणे। लाभार्थी कोणते? ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला। लाभ कोणासाठी? तर महिलांसाठी मोफत गिरणी। याची अर्ज प्रक्रिया ऑफलाईन आहेत, तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता। ते सर्व पिठाची गिरणी मोफत तर महिला व बालकल्याण विभागांतर्गत सुरू करण्यात आलेल्या महिलांना अर्ज करताना कोणत्या अडचण निर्माण होऊ नये म्हणून अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा खूप सोपी ठेवण्यात आलेली आहे। यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांना कोणती समस्या होणार नाही। या योजनेअंतर्गत 100% अनुदान मिळणार आहे। त्यासाठी लाभार्थी महिला स्वतःजवळील रक्कम भरण्याची गरज नाही। पिठाची गिरणी मोफत योजना ही खास करून ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे। तर ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे। यासाठी अर्ज प्रक्रिया ही खूप सोपी आहे, तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे। तर पिठाची गिरणी मोफत मिळणं या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम व अटी काय आहे ते बघूया। तर महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहेत। त्यानंतर महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यातील महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाहीत। या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच घेता येणार आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांना या योजनेचा खास करून लाभ आहेत। कुटुंबातील फक्त याच महिलांना लाभ। तसंच अर्ज करणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील कोणती व्यक्ती सरकारी नोकरीला नसावी। त्यानंतर कुटुंबातील एकाच मुलीला किंवा महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल। या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेची वयोमर्यादा 18 ते 60 वयाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे अर्ज करणाऱ्या मुलीचे किंवा महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 ते 20,000पेक्षा 1,20,000पेक्षा कमी असावे। अशा प्रकारे पिठाची गिरणी मोफत मिळण्यासाठी अशा अटी आहेत, ती मी तुम्हाला परत पुन्हा सांगतो की ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे। त्यानंतर ज्या गरीब दुर्बल घटकातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी योजना आहेत। त्यानंतर त्या महिलाचं वार्षिक उत्पन्न 1,20,000च्या आत असणं गरजेचं आहे। त्यानंतर राज्यातील फक्त अशाच महिलांना याचा लाभ भेटणार। कुटुंबातून फक्त एकच महिला या योजनेसाठी पात्र असतात। यासाठी कागदपत्र बघा, आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी। तर ज्याही महिलांचे पैसे जमा झाले नाही त्यांनी आता तात्काळ हे लगेच काम करा, तरच तुमचे पैसे होतील जमा, नाही तर तुम्हाला 1 रुपया भेटणार नाही। तर काय काम करायचं आहे, तर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोमवर जाऊन तुम्हाला npci.org.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे, तिला ओपन करायचं आहे। अशा प्रकारे ओपन होईल किंवा ओपन झाल्यानंतर तुम्हाला यावरती होतो करण्यात येतो। तर जे पर्याय आहे ते पर्याय सांगतो मी तुम्हाला। त्यानंतर कंझ्युमर हे 2 नंबरचा पर्याय आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यांना अर्ज करता क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे रहिवासी असणं गरजेचं आहे। भारत आधार सीडिंग कशा प्रकारे यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला मी सांगतोय। तर मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज अशा प्रकारे हे सर्व ओपन होत आहे। हे तुम्हाला सर्व प्रक्रिया करूनच बघावं लागेल तुमचं डीबीटी स्टेटस इनेबल आहेत की नाही। जर इनेबल असेल तर तुम्हाला काहीच करायचं नाही आहे। जर इनेबल जर नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत काय करायचं ते, शेवटपर्यंत बघा फक्त। तर अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सेटिंग अशा प्रकारे ऑप्शन आहेत, यावर क्लिक करा। त्यानंतर 3 नंबर जेट आधार मॅप स्टेटस आहे, यावर क्लिक करा। यासाठी तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाका। इथून आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं तुमचा जो कॅप्चा कोड आहे इथं दिलेला तो टाका आणि चेक स्टेटस म्हणा। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचं डीबीटी स्टेटस इनेबल आहे की नाही। जर ते इनेबल जर नसेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट पोस्ट ऑफिसला जाऊन तिथे तुमचं डिजिटल अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्यानंतर तुमचं डीबीटी स्टेटस हे इनेबल होईल आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा होणार आहेत। अशी महत्त्वाची ही अपडेट होती। तर हे आजच काम करा तुम्ही लवकर। धन्यवाद, विशेष आभार। तुमचं जर डीबीटी स्टेटस आहे ते इनेबल करून घ्या, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। लाखो महिलांना हाच प्रॉब्लेम येत आहे। बऱ्याच महिलांच्या याच अडचणी आहे की आमचं आधार कार्ड लिंक केलेलं असून सुद्धा आम्हाला पैसे येत नाही। तर अशा प्रकारे करून पहा तुम्ही। जर तुम्हाला पैसे जर नाही आले तर परत पुन्हा तुम्ही तुमचं बँकेची जे कोणाचं जर बँके खातं जर आधारशी लिंक नसेल तर ते करून घ्या, मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि त्यानंतर हे पण काम करा। जर पैसे तुम्हाला 100% येऊन जाईल
तर अशा प्रकारे महत्त्वाचं काम होतं. आत्ताच करा हे महत्त्वाचं काम. आणि शेवटपर्यंत लाडक्या बहीण योजनेच्या सर्व अपडेटसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. धन्यवाद. विशेष आभार. चॅनलला सबस्क्राईब करा.